मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्यात धंगेकर विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता। धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळ यांचा दरोडेखोर असा उल्लेख, तर चंद्रकांत पाटील समीर पाटलांचं कनेक्शन काय? घायवळ प्रकरणावरून धंगेकरांचा हा सवाल। राजू शेट्टी यांच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले। धंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती, मुरलीधर मोहोळ यांची ही टीका। राज ठाकरे गोरेगावमधील मेळाव्यासाठी दाखल। मुंबईमधील सर्व पदाधिकारी उपस्थित। राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार। संजय राऊतांची टीका, तर राजीनामा देऊन सत्तेतून एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कुणाला सोडणार नाही। राऊतांचं शिंदेंना आव्हान। हिंदुत्व सोडल्यानं तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या। पालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। पुरावे देऊनही निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही। रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल। संजय राऊत आक्रमक, तर दुपारी निवडणूक आयोगासंदर्भात पुढील कार्यवाहीबाबत राऊत, जयंत पाटील, बाळा नांदगावकर यांची पत्रकार परिषद। राऊतांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये। विधानसभेला जनतेनेच तुम्हाला रस्त्यावर आणला। नवनाथ बन यांची राऊतांवरती टीका। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवरती 10 गुन्हे दाखल, तर घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनिशन बॉक्स सापडला। काडतूस कुणी वापरले याचा होणार तपास। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत निश्चित। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा केली जाणार। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3258 कोटी जाणार। पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता, मात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी बंधनकारक। बेकायदेशीर फेरीवाल्यांसाठी बीएमसी प्रमुख जबाबदार असणार। याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं फटकार। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट बघावी लागणार नाही। राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यांसह लाटांची शक्यता। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। नागपूरमधील इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात जुगार खेळणाऱ्यांवरती गुन्हे शाखेकडून कारवाई। 17 जणांना घेतलं ताब्यात। 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। अकोल्यात दिवाळीचा उत्साह। खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी। अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृश्य। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।